धम्म साकतच्या म्हणजे तुम्ही चर्चा पण केली पाहिजे. म्हणजे आज धम्म परिषद आयोजित केलेली आहे. आज आपल्याला भंतेजींकडून मार्गदर्शन मिळणार आहे, ते प्रवचन करणार आहे, याचा आपण लाभ घ्यावा. आणि एक छोटीसे आवाहन करतो, कारण आपल्याला भंतेजींना ऐकायचं आहे ते महत्त्वाचं आहे. एक आवाहन करतो की आपल्या इथे बुलढाण्याला विपश्यना ध्यान केंद्र झालेलं आहे, धम्मकिरण विपश्यना ध्यान केंद्र. तर मी सर्वांना आवाहन करतो, सर्वांच्या परिवारांना, आपलं प्रत्येकाचं आई वडील असतात, मावशी काका, प्रत्येकाला तुम्ही विपश्यनेला पाठवा. आपल्या इथं ध्यान केंद्र, दोन ध्यान केंद्र इथे बुलढाणा जिल्ह्यात झाले. एक आपल्या पांगरी उबरहंडेला झालेलं आहे आणि दुसरं सिंदखेड राजा तालुक्यामध्ये पांगरी उगलेला पण दुसऱ्या केंद्राचं काम झालेलं आहे. तिथे पण दोन शिबिर झालेले आतापर्यंत. आणि आपलं बुलढाण्याचं केंद्र चालू होऊन जवळपास 4 वर्ष झालेले आहेत. तरी सर्व या जागतिक धम्म परिषदेच्या निमित्तानं जे उपस्थित उपासक आहेत त्या सर्वांना मी विनंती करतो की आपण या विपश्यना ध्यानाचा लाभ घ्यावा.